नमस्कार. आज आपण लावण्याच रेसिपीमध्ये बनवतोय अगदी चमचमीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी चिकन दम बिर्याणी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी चिकन घ्यायचं आहे. तर आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये ही बिर्याणी बनवतोय. त्यासाठी अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ घ्यायचा आहे, म्हणजे 1 किलो बिर्याणी आपली तयार होते. चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण सर्वात आधी चिकन मॅरिनेट करून घेऊ. आता यामध्ये आपण 1 चमचा फ्रेश ठेचून घेतलेलं आलं लसूण पेस्ट घालायची, हिरवी मिरची घालायची, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी पुदिना घालायचा बारीक चिरलेला, त्यानंतर अर्धी वाटी फ्रेश दही घालायचं, पाव टीस्पून हळद, 1 मोठा चमचा धनेपूड, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर घालायची, त्याचबरोबर 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे. तर या ठिकाणी आपण रेडीमेड बिर्याणी मसाला वापरलेला आहे. त्यानंतर फ्राय केलेला कांदा घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे, त्याचबरोबर 1 मोठा चमचा तेल घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण हे चिकन व्यवस्थित असं मॅरिनेट करून घेतलेलं आहे. सगळं मसाले आपले चिकनला व्यवस्थित असे लागलेले आहेत. आता हे चिकन आपल्याला कमीत कमी 1 तास आणि जास्तीत जास्त 5 ते 6 तास मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. तर आता आपण 5 ते 6 तासानंतर बिर्याणीची प्रोसेस करूया. तर या ठिकाणी अर्धा किलो तांदूळ या ठिकाणी मी अर्धा तास पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला होता. तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे, म्हणजे तो छान मोकळा सळसळीत होतो. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये खडे मसाले घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. नेहमी आपण भात बनवतो त्यापेक्षा दुप्पट मीठ आपल्याला या ठिकाणी घालायचं आहे. 1 चमचा तेल आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा. लिंबाचा रस घातल्यामुळे भात छान मोकळा होतो. आता आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला आहे तो संपूर्ण यामध्ये घालायचा. लक्षात ठेवायचं, बिर्याणीचा तांदूळ ज्यावेळी आपण शिजवतो त्यावेळी आपल्याला मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी घेऊन हा भात शिजवून घ्यायचा आहे. तर बिर्याणीसाठी आपल्याला भात 100% शिजवायचा नाही, 80 ते 90% भात आपण शिजवून घेऊ. भात शिजतोय तोपर्यंत आपण चिकन शिजवून घेऊ. कुकरमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं, तमालपत्र आणि दालचिनी घालायची आहे, हलकी परतून घ्यायची. त्यानंतर स्लाइस केलेला कांदा घालायचा. कांदा या पद्धतीने असा उभा पातळ कापून घेतलेला आहे. कांदा व्यवस्थित आपण छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेऊ. कांदा आपला या ठिकाणी चांगला परतून झालेला आहे. आता यामध्ये टोमॅटो घालायचा. तर टोमॅटो सुद्धा या पद्धतीने असा उभा कट करून घेतलेला आहे. आता हा टोमॅटो सुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजवून घेऊ. तर टोमॅटो आणि कांदा शिजला गेला. आता यामध्ये पाव टीस्पून आपल्याला लाल मिरची पावडर, धनेपूड आणि बिर्याणी मसाला घालायचा. मसाला आपण या पद्धतीने कांद्यामध्ये सुद्धा घातला तर त्याची चव छान लागते. व्यवस्थित परतून घेतलं. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालू आणि 2 ते 3 मिनिटे याला चांगलं परतून घेऊ. तर चिकन थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. आता यावर झाकण ठेवू आणि आपण हे चिकन 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊ. आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत या ठिकाणी बघा आपला भात सुद्धा छान तयार झालेला आहे. 70 ते 80% या ठिकाणी आपला हा भात शिजला आहे. तर या ठिकाणी भाताचे असे 2 तुकडे झाले की याचा अर्थ आपला भात अगदी बिर्याणीसाठी परफेक्ट असा शिजलेला आहे. आता भात आपण हा एका गाळणीमध्ये काढून घेऊ. त्यातलं पाणी सेपरेट करून घ्यायचं आहे. भात छान मोकळा होतो. तर या ठिकाणी बघा 10 मिनिटं आपण हे चिकन शिजवून घेतलेलं आहे. आता आपण लेयर्स लावूया. तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना घालायचा, त्याचबरोबर 2 चमचे साजूक तूप घालायचं. त्यानंतर शिजवून घेतलेला भात आपण यामध्ये घालूया. त्यानंतर पुन्हा आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. थोडीशी पुदिन्याची पानं आणि कोथिंबीरीची पानं घालूया.
फ्राय केलेला कांदा घालायचा। त्याचबरोबर पुन्हा आपल्याला या ठिकाणी भात घालायचा आहे। त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर घालूया। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी केशरचं दूध घालायचं आहे। तर या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे केशर घातलेलं दूध घातलेलं आहे। यामुळे आपला जो तांदूळ आहे तो छान सॉफ्ट होतो, त्याचसोबत कलरसुद्धा छान येतो। त्यानंतर साजूक तूप घालायचं आणि फ्राय केलेला कांदा घालायचा। कुकरची शिट्टी काढून याचं झाकण लावायचं आहे। त्यानंतर आपल्याला गॅसवर तवा ठेवायचा आणि या तव्यावर हे कुकर ठेवायचं आहे आणि एक 20 मिनिटांसाठी आपण या बिर्याणीला दम देऊन घेऊ। गॅस एकदम कमी ठेवायचा, कमी गॅसवरच आपल्याला दम द्यायचा आहे। तर 20 मिनिटं झालेली आहेत। या ठिकाणी बघू शकता आपली बिर्याणी तयार झालेली आहे। याचा रंग तुम्ही बघू शकता, अगदी मस्त आलेला आहे। त्याचसोबत आपला भात आहे तो सुद्धा छान मोकळा झालेला आहे। तर अगदी सहज कुणालाही जमेल इतक्या सोप्या पद्धतीने झटपट चिकन बिर्याणी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे। ही चिकन बिर्याणीची रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।